कात्रेश्वर यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्ती बोला जरा ऐका. माझी इथं बऱ्याच वेळा कुस्ती झालेली आहे आणि मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. मला सर्वांनी माफी द्यावी की मला याला उशीर झाला. मी चिंचोली गावात कुस्ती करून पृथ्वीराज पाटील सोबत कुस्ती होती माझी. तिथं बराबर कुस्ती सुटली. 1 तास कुस्ती झाली आमची. ते कुस्ती करून मला 2.5 तासाचा रस्ता दाखवत होता. मी 1 तास 20 मिनिटात रस्ता पूर्ण करून इथं पोहोचलोय. आणि महत्वाचं म्हणजे की मी ह्या गावात कुस्ती करून गेल्यानंतर महाराष्ट्र केसरी झालोय. म्हणजे ह्या गावाचा मला खूप जास्त आनंद आहे. खात्रेश्वराचा आणि आपल्या सर्वांचा, खात्रेश्वराच्या जी निगराणीत राहतात सगळ्यांचा आशीर्वाद मला लागला आणि मी महाराष्ट्र केसरी झालो. मी सगळ्यांचा आहे. आणि असंच मी जोपर्यंत कुस्ती करतोय तोपर्यंत सर्वांचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. आपल्या मुलासारखं मला समजून सर्वांनी माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि प्रेम द्या मला. धन्यवाद. सिकंदर 28 फेब्रुवारी 2025 ला इथं मैदान झालं आणि तुम्ही 15 माझ्या समोर आहे. रस्तमिंद केसरी, महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख लढतोय. विशाल भोंदो तोही भारत केसरीचा मानकरी आहे, हरियाणा केसरीचा मानकरी आहे. हरियाणा विरुद्ध महाराष्ट्राशी लढत लागलेली आहे. याच्या आधीही विशाल भोंदो आणि सिकंदर शेख अशी कुस्ती झालेली आहे. शेरों का शेर सिकंदर एक सेलिब्रिटी असणारा पलवान. याचे वडील हमाली करायचे मोहोळच्या मार्केट कमिटीमध्ये. रशीद शेख याचे चुलतेही फार मोठं कुस्तीवरती प्रेम करणारे आणि त्यांनी त्या सिकंदरला घडवलं. पुढे गंगावीस तालमीला ज्यांना 34 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 34 वर्षानंतर गंगावीस तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देणारा पलवान आहे सिकंदर. फार जिगरबाज, एक चपळ चित्ता आणि उत्तर भारतात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा पलवान आहे. आतापर्यंत उत्तर भारतातील सर्वाधिक पलवान पाडणारा सिकंदर शेख आहे. मी जबाबदारीपूर्वक सांगतोय कुस्तीविदक परशुराम पवार. उत्तर भारतातील सगळ्यात जास्त पलवान पाडणारा, चीत करणारा पलवान म्हणजे सिकंदर शेख आहे. करा की टाळ्या मंडळी त्याच्यासाठी. कात्रेश्वर यात्रेनिमित्त कातरगडाच्या मातीमध्ये ऐतिहासिक मैदान. ओरडू नका. हो हो निकाल गाठाचा प्रयत्न सिकंदर.